नमस्कार मित्रांनो, आपण भटकंती करता करता आलोय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाल या गावात. पाल हे गाव वसले नाणे मावळात आणि या पाल गावात एक अतिशय सुंदर अशी लेणी आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहिलं तर मावळ तालुक्यात कारला, भाजे, बेडशे अशा ऐश्वर्य संपन्न लेण्या आहेत, पण ह्या पाल लेणीबाबत अनेक जणांना माहिती नाही. पण ह्या पाल लेणीत आलं की आपण अक्षरशः आश्चर्यचकित होतो. कारण या पालगावच्याच दिशेने तोंड करून असलेली ही लेणी, या लेणीत आपल्याला एक पाण्याचं टाकं आणि विशेष म्हणजे एक शिलालेख पाहायला मिळतो. तसंच एक दगडी बाकही पाहायला मिळतो. काहीशी अर्धवट असलेली लेणी पर्यटकांच्या दृष्टीने काहीशी अपरिचित असली तरी मात्र आवर्जून भेट द्यावी याच जातकुळीतली अशी आहे. या पाल लेणीच्याच वरती एक उकसान नावाची सुद्धा लेणी आहे, म्हणून या समूहाला पाल उकसान लेणी समूह असं देखील म्हटलं जातं. आता आपण ह्या पाल लेणीविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊयात. चला तर. या पाल लेणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पाल लेणीत आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो. ब्राह्मी भाषेतला हा शिलालेख आणि याच्याच खाली असलेली पाण्याची टाकी, हा शिलालेख असं सांगतो की अरहंतास नमस्कार, इंद्ररक्षिताने त्याच्या सोबत्यांसह हे पाण्याचं टाकं खोदलं, असा या शिलालेखाचा अर्थ आहे. याचाच अर्थ त्या काळी ही पाण्याची टाकी या देणगीदाराने त्याच्या खर्चातून त्याने इथं बांधली. या पाण्याच्या टाकीच्याच पलीकडे आपल्याला एक असं निसर्ग निर्मित गुहा पाहायला मिळते. ह्या गुहातच त्यावेळी तत्कालीन यांनी बांधकाम केल्याच्या काही खाणाखुणा आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक छोटीशी खोली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एक दगडी बाकही कोरलेला दिसतोय. म्हणजे या पाल लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे एक शिलालेख, पाण्याची टाकी, दगडी बाग आणि एक छोटीशी खोली, एवढ्या मर्यादित स्वरूपात ही पाल लेणी आहे. जरी छोटी असली तरी मात्र ही पाल लेणी म्हणजे मावळचे एक वैभव आहे. या मावळ तालुक्यात जवळपास 17 ते 18 लेण्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपल्याला फक्त कारला, भाजे, बेडसे या 3च लेण्या बहुतेक पर्यटकांना माहिती असतात. थोडंसं आडवाटेला आपण फिरलो की तुम्हाला पाल लेणी सारख्या काही नैसर्गिक गुहा आणि त्यामध्ये तत्कालीन पांथस्तांनी केलेल्या बांधकामाच्या खाणाखुणा आपल्याला पाहायला मिळतात.